डॉक्टर पल्लोलू वायच, वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका। सोलापूर महानगरपालिकेच्या नियमानुसार तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गोडेवार साहेबांनी इसवी सन 2014 साली माझी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे। त्यानुसार मी महापालिकेत 8 ते 9 वर्ष मी सेवा दिला आहे, चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। कोरोना काळात माझी नियुक्ती तावरे साहेबांनी मुद्रा संस्थेची नागरी आरोग्य केंद्राला दिलेली होती। त्यानुसार मी नियमानुसार कामकाज पार पाडले आहे। तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी माझी नियुक्ती ठिकाण नसलेला कार्यक्षेत्राच्या बाहेरील वारचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसताना विनाकारण चुकीचे कारणाचा टप्पा ठेवून माझी सेवा समाप्तीची पहिली कारवाई 2020 सालात केली। सदरची कारवाई चुकीची, बेकायदेशीर आहे, नियमबाह्य आहे। महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये सर्व सदस्यांच्या संमतीने कारवाई शिथिल करून मला फेरनियुक्ती दिल्यानंतर पुन्हा 1 वर्षांनी 1.25 वर्षांनी कोरोना दुसऱ्या तिसऱ्या लाटेत काम केल्यानंतर पुन्हा पी शिवशंकर यांनी आकाशबुद्धीने षडयंत्र करून मला पुन्हा दुसऱ्यांदा पूर्वीच्याच कारणाने दुसऱ्यांदा सेवा समाप्त दिली। त्यामुळे माझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, फॅमिली डिस्टर्ब आहे। त्यानिमित्ताने मी विद्यमान शीतल तेली मॅडम यांना 2 वेळा भेटून निवेदन दिलेलं आहे। युनियन आणि डॉक्टर युनियननं दिलेलं आहे, ज्यामुळे मोचे समाजाने युनियन दिलं आहे, तरी दखल घेतले नाही। म्हणून ज्यामुळे मोचे समाजाच्या वतीने मी बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणाला बसलो आहे। आज 35वा दिवस आहे। सोलापूरचे विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांना मी भेटून काल मी रीतसराने निवेदन दिलेले आहेत। जिल्हापती व्यवस्थापनचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद साहेबांनी माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यांचे स्पष्ट निर्देश मनपाच्या सामान्य प्रशासन आणि आयुक्त उपायुक्तांना मला तात्काळ हे सेवेत विनाविलंब विना शर्ती कोरोना काळात नियुक्तीच्या ठिकाणी मी नियमानुसार काम केल्याचे दखल करून तात्काळ सेवेत घेण्यासंदर्भातले सामान्य प्रशासनाने कामकाज करावे, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश कुमार आशीर्वाद साहेबांनी कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत। कलेक्टर साहेबांच्या या निर्देशाला आदेशाला मान राखून माझ्या विनंतीला मान राखून तात्काळ शीतल तेली मॅडम आणि उपायुक्त आशिष लोकरे साहेबांनी मला तात्काळ रुजू करून घ्यावीत अशी विनंती। जर आपण याचा दखल नाही घेतलात तर पुढे आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आणि अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सध्या लोकशाही सनदशीर मार्गाने शांततामय वातावरणामध्ये मी हे आंदोलन करीत आहे, तरी सामान्य प्रशासनाने दखल घ्यावीत अशी मी आपल्याला विनंती करीत आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।